महिला दिन आणि शिवजयंतीच्या निमित्ताने खास महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छावा चित्रपटाचे आयोजन कोपरखैरणे येथील बालाजी थिएटर मध्ये करण्यात आले होते। हा प्रेरणादायी उपक्रम महिला जिल्हा प्रमुख शीतल कचरे, विभाग प्रमुख सूर्यकांत कचरे, माजी नगरसेविका निर्मला कचरे आणि समाजसेवक आनंदराव कचरे यांच्या प्रयत्नातून राबवण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष चित्रपटाच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा जगवण्याचा प्रयत्न केला गेला। या कार्यक्रमाला स्थानिक महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित हा चित्रपट पाहून प्रेक्षक भारावून गेले होते। यावेळी कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील विशेष उपस्थित राहत नागरिकांशी संवाद साधला। यावेळी त्यांनीही कचरे कुटुंबियांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांच्या ऐतिहासिक व सामाजिक उपक्रमाला पाठिंबा दर्शवला। तसेच उपस्थित लोकांना सायबर क्राईम विषयी माहिती देत त्यांच्यामध्ये जनजागृती केली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांची शिकवण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शीतल कचरे या नवी मुंबईतील जनतेसाठी सातत्याने विविध विकास कामे आणि समाज उपयोगी उपक्रम राबवत आहेत। महिलांना स्वावलंबी बनवण्यापासून ते गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यापर्यंत समाज हितार्थ विविध कार्य करत आहेत। संभाजी महाराजांचा इतिहास आणि शिवरायांची गाथा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या या उपक्रमामुळे शिवचरित्र अधिक दृढ झाले असून भविष्यातही अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल असे आयोजकांकडून सांगण्यात आले। तर जनतेपर्यंत शिवराय आणि संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कचरे कुटुंबियांचे कौतुक होत आहे। आज आम्ही या चित्रपटाच्या अनुषंगाने कोपरखैरण्यातले ज्येष्ठ नागरिक आणि बहुत सारे नागरिक इथे हजर आहेत। नागपूर या ठिकाणी परवा झालेली एक धार्मिक घटनेच्या अनुषंगाने मी ह्या चित्रपटाच्या खेळ पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांना आवाहन केलंय की ह्या धार्मिक भावना कोणाच्या दुखवू नये। या चित्रपटाच्या माध्यमातून आपला इतिहास खरा आपल्यापुढे येईल, त्यातनं कुठल्याही समाजामध्ये ते निर्माण होऊ नये म्हणून ते आवाहन करायला आलो होतो। त्याच अनुषंगाने सायबर अवेअरनेसचे मी त्यांना आवाहन केलं आहे आणि जेणेकरून कुठल्या नागरिकाची फसवणूक होऊ नये। आणि तिसरं, ह्या दोन्ही कचरे उभयंत्यांनी मॅडम आणि त्यांच्या मिस्टरांनी हा चांगला शो अरेंज केला, त्यासाठी मी पोलिसांचे आभार व्यक्त करतो। पण कुठल्याही धार्मिक भावना दुखू नये हाच आमचा पोलिसांचा संदेश आहे। आज आपण पाहतो इथे वॉर्ड क्रमांक 52च्या वतीने विभाग प्रमुख सूर्यकांत कचरे, जिल्हा प्रमुख शीतल कचरे आणि नगरसेविका निर्मलाताई कचरे यांच्या वतीने सर्व नागरिकांकरता छावा पिक्चरचे मोफत प्रेक्षेपण करण्यात येत आहे। महिला दिन आणि शिवजयंती याच्या औचित्य साधून आपण सर्वसामान्य नागरिकांपर्यंत खरा इतिहास पोहोचवण्याचं काम करत आहोत आणि खरंच यातून लोकांमध्ये बऱ्यापैकी प्रबोधन होईल हीच अपेक्षा आहे। नागपूरमध्ये आता झालेल्या घटनेचा कुठेही पडसाद उठू नये, लोकांमध्ये सत्यता पोहोचावी याकरता आपण हा एक केलेला छोटासा प्रयत्न। जिल्हा प्रमुख म्हणून जरी काम करत असलो तरी जसं आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे 80% समाजकारण 20% राजकारण, त्या उक्तीनुसार लोकांना स्वावलंबी करून लोकांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करण्याचं काम आम्ही करत आहोत आणि तोच वारसा आम्ही पुढे चालवतो। खरं सांगायचं झालं तर कचरे कुटुंबाचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। नवी मुंबईमध्ये असे अनेक कार्यक्रम कचरे कुटुंबाच्या वतीनं शीतलताई असतील किंवा सूर्यकांतजी असतील, आनंदराव कचरे साहेब असतील यांच्या वतीनं आमच्या या प्रभागामध्ये असे अनेक कार्यक्रम कायम या ठिकाणी होत असतात। आपल्या महाराजांचा इतिहास आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा। वरिष्ठ या ठिकाणी कधी मल्टिप्लेक्समध्ये येत नाहीत, परंतु त्यांच्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। कचरे कुटुंबाचे आम्ही खूप खूप आभारी आहोत। आज आम्हाला खरंच शीतल मॅडम मुळे आणि हे पिंटू त्यांचे मिस्टर यांच्यामुळे आम्हाला खरंच छावा पिक्चर मिळाला बघायला खूप असं बरं वाटलं मनाला। परंतु हा पिक्चर बघून सगळ्यांनी असं जागृत राहिलं पाहिजे की ही मायभूमी जी मिळाली ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे आणि संभाजीराजांच्या मुळे, तर ही कोणी विसरू नये, आपल्या आचरणात घ्यावं आणि इथून पुढे जी काय असेल मायभूमी ते स्वतः आपण मिळवायला शिकलं पाहिजे आणि प्रेमातून आणि सगळ्यांच्या उद्भवातून हे जगलं पाहिजे अशी आम्हाला शिकवण आज शीतल कचरेने दिलेली आहे। तर त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि मनापासून प्रेमही आणि स्वागतही करतो। एक कचरे कुटुंबाचा आभार मानायचं आहे की सगळ्या महिला एकत्र केला। महिलांना एकत्र करण्याचं कारण म्हणजे महिलाच सगळ्या माध्यमातून प्रसार होतो घडवण्याचा, जसं जिजाऊने केलं शिवबांचं, त्याच्यामुळे आम्ही तरी प्रयत्न करू त्यांच्या माध्यमातून की आमच्या पुढच्या पिढीला आज छायाचित्राचा काहीतरी परिणाम घडून आमच्यावर तर झालायच, पण जी काही माहिती मिळाली होती थोडीफार होती त्यांच्या माध्यमातून भरपूर मिळाली
आणि आम्ही पण त्यांच्या बरोबर समाजसेवेचा प्रतीक घेऊन आम्ही पण दुसरा छावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. ते तर आमच्या छावाच आहे, त्यांच्याबद्दल प्रश्नच नाही. शीतलताई कचरे आणि सूर्यकांत कचरे सर यांच्या मदतीने आम्हाला आज छावा मराठी चित्रपट बघण्यासाठी सर्व महिलांना महिला दिनानिमित्त चित्रपट पाहण्यासाठी सुवर्ण एक संधी दिली. त्याबद्दल मी शीतलताई कचरे आणि सूर्यकांत कचरे सर यांचे खूप खूप सगळ्यांच्या वतीने आभार मानते. खरंच खूप हा इतिहास आजकालच्या मुलांना माहित नाहीये, पण हा इतिहास जर अशा रीतीने आम्हा सगळ्यांना दाखवण्यात आला तर आजकालच्या पिढीला सुद्धा पुढे जाऊन काहीतरी नवीन शिकण्यासारखं आहे हे याच्यातून आम्हाला पण समजलं. मी खूप खूप धन्यवाद मानते शीतलताई कचरे आणि सूर्यकांत कचरे या सरांचं. थँक्यू सो मच. लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.